बघितलं का भाऊ? हा, जोपर्यंत तुम्ही त्यांची बाजू घेत होता तोपर्यंत तुम्ही चांगले होता. तुम्ही जरा विरोधात गेला असा तुमची किंमत शून्य केली. आईंची पण किंमत शून्य केली त्यांनी. साधं वळून सुद्धा बघितलं नाही हो. गेल्या पडते पोराच्या पाठीमाग. तुम्हालाच लय पुळका होता ना लाडक्या नातीचा. मग आता बहुतेक नातीने ठरवलं असेल आपल्या आजोबांची इज्जत पार घालवायची म्हणून. मी आता ते गेल्यात खऱ्या, पण मला वेगळंच टेन्शन आलंय. काय त्या परतच नाही आल्या तर? दीपा, तोंडाला येईल ते बोल नकोस. असं काय पण होणार नाही. भाऊंची परवानगी घेतल्याशिवाय सावी काय सुद्धा करणार नाही. माझी पोरगी आहे ती, मी ओळखते तिला. हो आई, तुम्ही किती ओळखताय हे दिसलं की आता. नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुम्ही असं बोलत असलात नाही तर एकतर तुम्ही भोळे नाहीतर. दीपे, शांत बस जरा. आता यात शांत काय बसायचंय? चांगलंच पांग फेडलेत पोरीने यांच्या. हे पण मला माहितीये एवढं सगळं होऊन सुद्धा नाही आई आणि भाऊ एका शब्दानं सुद्धा वंसला काही सुद्धा बोलणार नाहीत. कारण घरात कायमच लाडक्या सावीसाठी वेगळा नियम आणि इतरांसाठी वेगळा नियम असतो. मग भले त्या काय पण करतात, उद्या जाऊन त्यांनी. बस, काही पण फालतू बडबड करू नको. या घरात सगळ्यांना सारखाच न्याय आहे आणि इथनं पुढे पण सगळ्यांना सारखाच न्याय असणार आहे. जो कोणी चूक करल त्याला शिक्षा ही होणारच, मग तो कोणी का असना. सावीला सुद्धा आतापर्यंत जे काय केलं त्याची उत्तरं द्यावीच लागणार आहेत.